की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत श्रेष्ठ नामदेव महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंताच्या कृपेचा प्रसाद म्हणजे संतांचे शब्द आहेत, म्हणून ते आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवणारे आहेत. आणि याकरता आता त्या संतांच्या शब्दाला साठवण्यासाठी त्यांच्या चरित्रामध्ये आपण प्रवेश करत आहोत. आणि मग गोणाबाई मातेला असं वाटतंय की आपल्या मुलाचं लग्न व्हावं. दामाशेटींना तिनं सावधान केलं, अहो लग्नाचं काहीतरी बघा. नाम्याचे लग्नासाठी चिंता करी दामाशेटी, नाही आपले जवळी धन, कैसे होईल याचे लग्न. म्हणे आपल्या जवळ धन नाहीये आणि आता धनाशिवाय लग्नच होत नाहीत, मग आता याचं लग्न कसं होईल याचा दामाशेटी विचार करायला लागले. आणि दामाशेटी गोणाई मातेला सांगतात की असं कर, तू जरा भगवंताला जाऊन भीड घाल, नवस बोल, पांडुरंगाला सांग. मग गोणाबाई माता आता पांडुरंगाकडे निघाल्या. बघा ना, काही जरी झालं तरी जगाकडे हात पसरायचे नाही. हात पसरायचे ते फक्त भगवंताच्या समोर. हा भक्ताचा नियम असतो जीवनाचा, लक्षात घ्या. दाता एक राम, भिकारी सारी दुनिया. देणारा फक्त राम आहे, बाकी सगळं जग हे भिकारी आहे, ही भावना असते. भिकारी म्हणजे देण्याला समर्थ नाहीये, देण्याला समर्थ आहे तो फक्त परमात्मा. म्हणून गोणाई माता आता भगवंताच्याकडे गेल्या आणि भगवंताला प्रार्थना करायला लागल्या. काय प्रार्थना केली, वर्णन केले. लग्ने तुझे कितीक जाहली नंदसुता, याचा विचार करुनी बघ काही चित्ता. त्या बा तुझ्या पदनता प्रत्येक भार्या, कारे नको वद मला झणी देवराया. गोणाबाई सांगायला लागल्या, जर तू नसतास तर माझा मुलगा वेडा झाला नसता तुझ्या नावाचा घोष करत. आणि तो जर वेडा झाला नसता, तुझ्या नामाचा छंद त्याला लागला नसता, तर मोठी मोठी स्थळं त्याला आली असती आणि त्याचं लग्न झालं असतं. म्हणून तुझ्यामुळेच हा वेडा झालाय आणि आता त्याचं लग्न करणं ही तुझी जबाबदारी आहे देवा. भगवंताने सांगितलं, ठीक आहे आई साहेब, निश्चिंतपणे तुम्ही घरी जावा. पुढच्या महिन्यात तुमच्या मुलाचं लग्न होईल, ही जबाबदारी माझी. आता देवाने आश्वासन दिलं होतं, ते काय कुठल्या राजकारण्याने दिलेलं आश्वासन नाहीये, सभेमध्ये दिलं उतरलं की विसरून गेलं असं नाही. देवाने सांगितलं होतं पुढच्या महिन्यात लग्न होईल. आणि मग भगवान आता निघालेले आहेत. कसे निघालेत, कुठं निघाले, वर्णन केलंय. कल्याणी होता परमधनिक सा, नाम गोविंद शेटी. राजाई नाम जीचे सुबक वरतनु, कन्यका एक पोटी. होती त्या भाग्यशाली, तिज प्रतिहार हा मागणे घालण्याला. आला घेऊन संगे सुमुनिम बनुनी, भीमजा भीम केला. म्हणे कलबुर्ग्याजवळ कल्याण नावाचं एक गाव होतं. तिथे एक गृहस्थ राहत होते ज्यांचं नाव होतं गोविंद शेटी. त्या गोविंद शेटींना राजाई नावाची एक सुंदर कन्या होती. सुबक वरतनु, दिसायला सुंदर आहे, सात्विकतेचं तेज आहे तिच्याकडे. आणि मग त्या गोविंद शेटींची ती राजाई कन्या भगवंतानी अंतःकरणामध्ये धरली आणि भगवान गोविंद शेटीच्या गावाला गेले. पण गावाला जाताना भगवंतानी विचार केला, एकटं जायचं नाही, लग्न ठरवायला जायचंय म्हणजे सौभाग्यवती बरोबर पाहिजे. बरं असंच गेलो पंढरीनाथाच्या रूपानं तर एक तर आपल्याला म्हणतील कुठंतरी नाटक चालू होतं तिथून पळून आलेला आहे का काय असं वाटेल. म्हणून वेगळं रूप धारण करून आपल्याला जायचंय. मग पहिल्यांदा रुक्मिणी मातेला सांगितलं, म्हणे अहो ऐकलत का, आपल्याला जायचंय आता गोविंद शेटींकडे. रुक्मिणी मातेनं विचारलं कशाला, म्हणे लग्न जमवायला.
रुक्मिणी मातेला तर घामच सुटला. म्हणे देवा 16,108 आहेत, अजून कुणाचं लग्न जमवताय, तुमचं तर नाही ना? भगवंतांनी सांगितलं नाही नाही म्हणे, माझ्या नामाचं लग्न मला जमवायचंय, माझ्या नामदेवाचं लग्न जमवायचंय आणि त्याच्यासाठी तुम्हालाही माझ्या बरोबर यायचंय. मग आई साहेबांचं अंतःकरण भरून आलं. म्हणे माझ्या नामदेवाचं लग्न जमवायचंय, निश्चित मी येईन. मग देवा चला. भगवान म्हणाले असं नाही जायचं, सुंदर लुगडं नेसायचं, छान असे अलंकार घालायचे, मोठं ठसठशीत कुंकू लावायचं, सगळे जेवढे आहेत नाहीत तेवढे सगळे अलंकार घाल. कारण आजच्या भाषेत बोलू का, इम्प्रेशन पडलं पाहिजे समोरच्यावर. आणि मग सुंदर अशी रुक्मिणी माता सजली, भगवानही सजले. सुंदर रेशीम काठी धोतर नेसलं भगवंतानी. देवाला काय कमी आहे? देव कसा नटतो आमचा बघायचा असेल तर नवरात्रात या दर्शनाला. रोज दागिने वेगळे वेगळे पांडुरंगाला. लोक दागिने बघायला येतात, दागिने बघायला येऊ नका, त्यात देव कसा दिसतो ते बघायला या. आणि मग सुंदर रेशीम काठी धोतर भगवंतानी धारण केलं, पगडी घातली, अशी मनोहर अशी पगडी घातली, भव्य असा तिलक लावला भगवंतानी आपल्या ललाटावर. आणि कानामध्ये सुंदर कुंडल आहेत, ती हलतायत. भगवान इकडं तिकडं बघितले की ते कुंडल हलतायत आणि त्या कुंडलाचे किरण भगवंताच्या गालावर पडतायत, त्यामुळे भगवंताचे गाल अधिकच सुंदर दिसायला लागलेले. रुक्मिणी मातेनं भरजरी असं लुगडं धारण केलेलं आहे आणि त्या लुगड्यामध्ये आई साहेबांचं रूप खुलून दिसायला लागलेलं आहे. सगळे अलंकार रुक्मिणी मातेनं घातलेले आहेत, कारण नामदेवरायाचं लग्न ठरवायचंय ना. आणि मग दोघांनी त्या गोविंद शेटींच्या गावाला येणं केलं. आता जेव्हा भगवंतानी त्या गावाच्या वेशीमधून गावात प्रवेश केला, अख्खं गाव भगवंताला बघायला. कोण आलंय कोण आलंय, एवढं सुंदर, इतकं गोड रूप, फार श्रीमंत दिसतात ही माणसं, अख्खं गाव बघायला. आणि गोविंद शेट्टींना बातमी समजली, कुणीतरी आलेलंय गावामध्ये, तेही बघायला निघाले. तेवढ्यात भगवान त्यांच्या दरवाजामध्ये. गोविंद शेट्टी तर एकदम घाबरले, म्हणे एवढी श्रीमंत माणसं आपल्याकडे आली आहेत. मग पहिल्यांदा तर गोविंद शेट्टी बघतच राहिले भगवंताला. आता बघा ना, देवाशी, देवाच्या भक्ताची यांची सोयरीक होणार आहे. अजून लग्न झालंय का? नाही, व्हायचंय, पण त्याच्या आधीच भगवंताचं दर्शन झालं. म्हणून संगत चांगल्याची असावी, लक्षात घ्या. संगत चांगल्याची असली की कल्याणच होत असतं. आणि मग तो गोविंद शेट्टी भगवंताला बघतच राहिला, त्याला बोलता येईना, काही नाही. भगवंतानी त्याला हलवलं. ओ महाराज, अहो काय बघताय? मग गोविंद शेट्टींनी विचारलं, कुठून आलात तुम्ही? भगवंतानी सांगितलं, आम्ही होय पंढरपूरहून आलो म्हणे, पंढरपूरहून. गोविंद शेट्टींनी नमस्कार केला. म्हणे आमच्या पांडुरंगाच्या गावचे तुम्ही? भगवंतानी सांगितलं, हो तुमच्या पांडुरंगाच्या गावचे आम्ही. मग गोविंद शेट्टींनी विचारलं, परिचय द्या तुमचा. भगवान सांगायला लागले, माझं नाव आहे पंढरीनाथ. म्हणे तुमचंही नाव पंढरीनाथ आहे? हो म्हणे, हो माझंही नाव पंढरीनाथ आहे. कोणी विठ्ठल शेट्टी असंही म्हणतं. आणि मी आमच्या मालकाचा निरोप घेऊन आलेलो आहे. म्हणे कोण आहेत तुमचे मालक? म्हणे पंढरपूरला एक अत्यंत श्रीमंत गृहस्थ आहेत. अख्ख्या पंढरपूरमध्ये त्यांच्यासारखं श्रीमंत कोणी नाही. त्यांचं नाव आहे दामा शेट्टी. त्या दामा शेट्टीचा मी एक साधा नोकर आहे म्हणे, मुनीम आहे, मुनीम. त्या गोविंद शेट्टीला वाटलं दामा शेट्टीचा मुनीम असा सेवक म्हणजे दामा शेट्टी कसे असतील. मग त्यांनी विचारलं, माझ्याकडे काय काम काढलं? मुनीम सांगायला लागले, विठ्ठल शेठ म्हणे, अहो आमच्या मालकाला एक मुलगा आहे, त्यांचं नाव आहे नामदेवराय. कसे आहेत? म्हणे सुंदर आहेत, सुबक आहेत, शहाणे आहेत आणि गुणराशी आहेत, गुणांची खाण आहे. इतके गुण आहेत त्यांच्यामध्ये की काही विचारू नका. आणि अत्यंत श्रीमंत आहेत, त्यामुळे मुलामध्ये जेवढे गुण असावेत तेवढे सगळे त्यांच्यामध्ये आहेत. याकरता तुमची जी राजाई नावाची कन्या आहे ना, तिला मागणी घालायला आम्ही आलेलो आहे.
गोविंद शेट्टींना तर घामच सुटला. गोविंद शेट्टी बोलायला लागले, अहो कुठं ते दामा शेट्टी, कुठं तुम्ही त्यांचे मुनीम, आम्ही आपले साधे बिचारे, अजून मुली आहेत हो म्हणे मला. हिच्याच लग्नाला सगळं देऊन टाकलं तर मग बाकीच्यांचं काय करू म्हणे मी. मला काय एवढा श्रीमंत असा व्याही नकोय, कारण पद्म पुराणकार म्हणतात मुलगी कुणाला द्यावी आणि कुणाला देऊ नये हे कळलं पाहिजे. म्हणे जास्त खाणाऱ्याला मुलगी देऊ नये असं शास्त्र सांगतं. म्हणून जरा पाळत ठेवावी त्याच्यावर किती खातो. म्हणून जास्त खाणाऱ्याला मुलगी देऊ नये. अति श्रीमंतालाही मुलगी देऊ नये. का देऊ नये? कारण मुलीला आयुष्यभर ऐकावं लागतं, तुझ्या बापानी काय दिलं, तुझ्या बापानी काय दिलं. काळजाचा तुकडा दिला हे थोडं झालं का? आणखी काय द्यायला पाहिजे. पण लोक म्हणतात काय दिलं म्हणून अति श्रीमंताला मुलगी देऊ नये. अति दूर राहणारा असेल, बायका सांगतात आमचे जावई अमेरिकेला असतात. अहो अमेरिकेला असतात खरंय, पण इकडं मरून पडलं तरी बघायला येत नाहीत लवकर, अशी अवस्था आहे. अमेरिकेला जाण्यात नाही असं नाही, गेलं पाहिजे, पण आपलं काम झालं, देशाचं नाव मोठं केलं की मातृभूमीच्या मिठाचं कर्ज उतरवण्यासाठी परत आलं पाहिजे, लक्षात घ्या. म्हणून अति दूर राहणाऱ्याला मुलगी देऊ नये असं शास्त्र सांगतं. आणखी काय म्हणे, अति जवळ राहणाऱ्यालाही मुलगी देऊ नये. शेजारीच घर आहे अशी मुलगी देऊ नये, नाही तर उठलं की ती घरी येते, इकडचं तिकडं तिकडचं इकडं. म्हणून तू तुझ्या घरी सुखी, आम्ही आमच्या घरी सुखी. याकरता अति जवळ राहणाऱ्यालाही मुलगी देऊ नये. वयामध्ये खूप अंतर असेल म्हणजे वृद्ध असेल त्यालाही मुलगी देऊ नये. एखादा व्याधीग्रस्त असेल त्यालाही मुलगी देऊ नये असं शास्त्र सांगतं. म्हणून प्रत्येक जण काय काय बघत असतं मुलामध्ये याचं वर्णन करताना सुभाषितकार म्हणतात, कन्या वरयते रूपम. मुलगी काय बघते? दिसायला माझा नवरा कसा आहे एवढंच बघते. दिसायला चांगलं असलं की तिला बाकी काही लागत नाही. कन्या वरयते रूपम माता वित्तम. आई बघते गोरा गोमटा कपाळ करंटा आपल्याला नकोय, तो किती कमवतो हे बघा, कितीचं पॅकेज आहे त्याचं हे बघा, असं आई म्हणते. माता वित्तम पिताश्रुतम. पिता काय बघतात? म्हणे तो श्रीमंत आहे, देखणा आहे, हे थोडंसं बाजूला ठेवा, पण त्याला लोक चांगलं म्हणतात की नाही, त्याच्यामध्ये काही गुण आहेत का नाही, तो निर्व्यसनी आहे का नाही हे बघा, असं पिता म्हणतात. बांधव म्हणजे जातीतले सगळे बंधू बांधव काय बघतात? आपल्या कुळातला आहे का नाही एवढं बघा, असं म्हणतात. आणि आपल्यासारखे म्हणे मिष्टान्न मितरे जनाहा. मुलगा कसाही असू दे, मुलगी कशी असू दे, लग्नात जेवायला काय एवढं बघा, असे आपल्यासारखे जाणारे. म्हणून मग मुलगी कुणाला द्यावी कुणाला देऊ नये याचे काही नियम जसे शास्त्रांनी सांगितले, तसं गोविंद शेट्टी म्हणतात की अति श्रीमंत आहेत तुमचे दामा शेट्टी आणि आम्ही सामान्य परिस्थितीतले आहोत, त्यामुळे मुलगी मला देता येणार नाही. भगवंतानी ते ऐकलं आणि भगवान बोलायला लागले, बरोबर आहे तुमचं, आमचे मालक आहेत ना खूप खूप श्रीमंत आहेत, पण तुम्ही काही मनात धरू नका, तोडीस तोड मिळतच नसतं म्हणे, असं कमी जास्ती चालूच असतं. बघा ना तुम्ही, आता भगवान शंकर इतके श्रेष्ठ, पण त्यांचा सासरा हिमालय दगड, म्हणजे त्याला दगडही म्हणून टाकलं देवानी. बघा कसा चतुर आहे, गोविंद शेट्टीला दगडही म्हणून टाकलं. भगवान बोलायला लागले, भगवान विष्णू श्रेष्ठ, पण त्यांचा सासरा बघा समुद्र खारट आहे. म्हणून अशी तोडीस तोड मिळत नसतं हो, जरा ऍडजस्ट करावं लागतं. त्यामुळे तुम्ही काही मनात ठेवू नका, तुम्ही तुमची मुलगी त्या नामदेव रायांना देऊन टाका म्हणे. गोविंद शेट्टी म्हणायला लागले, खरंय हो, पण ते आम्हाला पुढचं नाही जमणार सगळं, ते भरपूर हुंडा मागतील वगैरे वगैरे, हे काय आम्हाला जमणार नाही. भगवान म्हणायला लागले, तुम्ही काळजी करू नका हो, आमचे शेठजी येतील ना अगदी गरीबासारखे येतील. आता गरीबासारखे येतील म्हणजे तसंच परिस्थिती होती, आहेत तसे येणार होते, पण यांनी आपलं तिकडं सांगून दिलं. म्हणे गरीबासारखे येतील, तुम्हाला शंका सुद्धा येणार नाही की ते श्रीमंत आहेत म्हणून भगवंतांनी सांगितलं.
म्हणून भगवान काय काय लाडी गोडी लावतात दासगणू महाराजांनी फार सुंदर वर्णन केलंय. येतील शेट आमुचे गरिबा समान, होनिया क्षण भरी करण्यास सून, राजाईला धरू नका विबुधा कशाची, भीती मनी तशी दुजी वरदक्षिणेची. मनामध्ये काही शंका भीती धारण करू नका म्हणे. वरदक्षिणा किती घ्यायची काय नाही आम्ही काही बोलणार नाही, फक्त आम्हाला मुलगी पाहिजे म्हणजे झालं. कोण कोण येताल तुम्ही? गोविंद शेट्टींनी विचारलं. तेव्हा मुनीमजी सांगायला लागले, शेट शेटाणी नवरदेव, चौथा मुनीम मी पंढरीराव, येऊ तयारी सर्व ठेव, न्यून न पडो दे कशाचे. म्हणे मी येईन. पहिला स्वतःचं नाव तिथं रजिस्टर करून टाकलं भगवंतानी. म्हणे मी येईल पंढरीराव, शेट शेटानी म्हणजे दामा शेटी आणि गोणाई माता येईल, नवरदेव येईल, एवढे 4 जण येईल. रुक्मिणी माता जवळ होत्या असं डवचलं. आणि माझं काय म्हणे, मला यायचंय म्हणे माझ्या नामदेवाच्या लग्नाला. मग भगवान म्हणायला लागले, आमच्या सौभाग्यवती राहिल्या त्याही येतील म्हणे, फक्त 5 माणसं येऊ म्हणे. गोविंद शेट्टीनं ते ऐकलं आणि गोविंद शेट्टी म्हणायला लागले, 5 माणसं? अहो 5 माणसात कधी लग्न करतात का? 100-200 तरी वराड घेऊन या ना. मग भगवान सांगायला लागले, 100-200? अहो आमचा नोकर वर्गच फार मोठा आहे. कसा नोकर वर्ग मोठा आहे? म्हणे 33 कोटी तर आमची पोरं बाळच आहेत म्हणे. आहेत की नाही हो देवाची? 33 कोटी तर आमची पोरं बाळच आहेत, त्यात आमचा नोकर वर्ग मोठा. कुणाला कशाचं काम दिलंय, कुणाला कशाचं काम दिलंय. महत्वाच्या माणसांना जरी आमंत्रण दिलं तरी तुमचं गाव अपुरं पडेल. बरं आमचे शेठजी असे आहेत, नोकर वर्गामध्ये भेदभाव करत नाहीत, सगळ्यांना समान गणतात. म्हणून याला बोलवायचं त्याला बोलवायचं नाही असं जमणार नाही म्हणे आमच्या शेठजींना. म्हणून आम्ही एवढे 5 जणच येतो, तेवढ्यातच लग्न उरकून घ्या. आणि मग गोविंद शेट्टी म्हणायला लागले, आहो पण भगवान म्हणतात, आहो नाही पण नाही परंतु नाही. आता तुम्हाला नारळ देतो आणि हे स्थळ आम्हाला पसंत आहे आणि लग्न ठरलंय असं आम्ही जाहीर करतो. लगेच नारळ निर्माण केला, प्रगट केला. आणि प्रगट केल्यानंतर त्या गोविंद शेट्टींना नारळ दिला. म्हणे राजाईला बोलवा. राजाई माता बाहेर आल्या, भगवंताला नमस्कार केला आणि रुक्मिणी मातेलाही नमस्कार केला. दोघांना नमस्कार करून लाजत लाजत खाली मान घालून मर्यादा संपन्न असणाऱ्या राजाई माता पुन्हा घरामध्ये गेल्या. गोविंद शेट्टींना सांगून टाकलं, लग्न ठरलंय बरं, आता आम्ही अमुक अमुक तारखेला येतो. गोविंद शेट्टी म्हणाले ठीक आहे. आता गोविंद शेट्टींना इतका आनंद आहे की मुलगी अशा घरात जाणार जिथं लक्ष्मी पाणी भरते. मग आता प्रत्येक जणाला घरी चहा प्यायला बोलवणार गोविंद शेट्टी आणि सांगणार, अहो पंढरपूरचे दामा शेट्टी नावाचे मोठे शेठजी आहेत, त्यांच्या घरात पडली पोरगी आपली. पोरगीनं नावच काढलं, पोळीचं भाग्य उजळलं, सगळ्या गावाला चहा पाजला ते सांगण्यासाठी गोविंद शेट्टीने. बापाला कौतुक असतं की नाही हो लेकराचं, आणि तिचं कल्याण होणार असं गोविंद शेट्टींना वाटतंय आणि होणारच आहे. मग इकडं परमात्मा रुक्मिणी मातेला घेऊन निघाले. वेशी बाहेर आल्यानंतर अंतर्धान झाले आणि रुक्मिणी मातेला सांगितलं, तुम्ही देवळात बसा, आम्ही पुढचं काम करतो म्हणून. मग दामा शेट्टींच्याकडे प्रगटले आणि दामा शेट्टींना सांगितलं, गोणाबाई मातेला सांगितलं, लग्न ठरवून आलोय म्हणे नामदेवांचं, आता तयारीला लागा. दामा शेट्टी बोलायला लागले, इथं 2 वेळची भ्रांत आहे म्हणे, कसली तयारी करावी. भगवान म्हणतात, अहो तुम्हाला काही काळजी आहे का नाही, तुमच्या घरात काही नाहीये, जरा काळजी करायला लागा, तयारीला लागा. दामा शेट्टी म्हणतात, अहो देवा तेच सांगतोय, घरात काहीच नाहीये, कसली तयारी करायची, कशी तयारी करायची. मग भगवान बोलायला लागले, एक काम करा म्हणे, ते तुमच्या घरामध्ये तो पाणी आणायचा तो बैल आहे ना, असा म्हातारा झालेला, तो आपण घेऊ म्हणे, त्याच्यावर नामदेवाला बसवू. म्हातारा असला तरी तो त्या नवरीच्या गावापर्यंत जाऊ शकेल म्हणे, तिथपर्यंत चालू शकेल, नंतर त्याचं काय होईल ते होईल, पण तोपर्यंत तरी तो चालू शकेल. म्हणून त्या बैलाला घेऊ म्हणे.
बर त्याला सुंदर सजवायची काही गरज नाहीये, त्याला भरपूर गोमाशा आहेत म्हणून आवाज होत राहील म्हणे छान 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 असा, आणि म्हणून ते चांगलं दिसेल म्हणे. मग आता काय करायचं, आणखी काय करायचं? भगवान बोलायला लागले की आता याला तेल लावावं लागेल ना नामदेवरायाला, आंघोळ घालतात ना नवरदेवाला. मग काय करायचं, आमच्या पंढरपूरला चंद्रभागेच्या नामदेवराय पायरीपासून असं पुढं गेलं की तिथं 11 रुद्राचं मंदिर आहे. भगवंतांनी सांगितलं त्या 11 रुद्रापाशी मारुतीरायाला भरपूर तेल घातलेलं असतं म्हणे, तिथलं तेल उचलून आणायचं आणि नामदेवाची मालिश करायची म्हणे. तोही प्रश्न भागला. म्हणे हळदीचा प्रश्न, आता हळद लागली पाहिजे. भगवंतांनी सांगितलं मार्तंडाच्या मंदिरामध्ये जावा, भरपूर मल्हारी राया हळद दिल म्हणे, भंडाऱ्याचा भडका, खोबऱ्याचा कुटका, आणि भरपूर भंडाऱ्याचा भडका असेल म्हणे तिथं. हळद घ्या आणि हळद लावा म्हणे नामदेवाला. गोणाबाई माता बोलायला लागल्या की गरीबाची सगळीच चेष्टा करतात म्हणे देवा, सगळेजणच गरीबाची चेष्टा करतात. भगवान म्हणतात तसं नाही, आता मी काय सांगतो गोणाई लक्ष देऊन ऐक म्हणे. भगवान बोलायला लागले, चंद्रभागा घालील न्हाऊ त्याला, हळद लाविल मल्हारी नामयाला, काकी भंडारा तेथवणे नाही, सहज आपुले तेणेच कार्य होई. भगवान सांगायला लागले गोणाई काळजी कशाला करतेस ग म्हणे, माझी चंद्रभागा प्रगट होईल आणि माझ्या नामदेवाला स्नान घालेल. अगं मी त्याच्या बरोबर आहे, कशाचीही कमतरता मी त्याला पडू देणार नाही. असं लग्न होईल की अख्खं जग त्या लग्नाचं कौतुक करेल. आणि मग भगवंतानी आश्वासन दिलं होतं, आता लग्नाची तयारी म्हणजे काय, फक्त निघायची तयारी. गोणाबाई मातेचं एकच लुगडं होतं, तेही फाटलं होतं, त्याला जरा डागडुजी करून घेतली आणि धुवून स्वच्छ केलं. इस्त्रीचा प्रश्नच नव्हता, अंगाखाली घेऊन झोपलं की आपोआप इस्त्री व्हायची पूर्वी, आणि तसंच अंगाखाली घेऊन झोपणं केलं. आणि नामदेवरायांना सांगितलं, नामदेवा तुझं लग्न आहे बरं, उद्या जाताना छान तयार हो. नामदेवराय म्हणाले हरकत नाही. सकाळीच उठले, चंद्रभागेला स्नान केलं, चंद्रभागेचं दर्शन घेतलं, पंढरीनाथाचं दर्शन घेतलं, सुंदर असं चंदन लावलं, गळ्यामध्ये तुळशीच्या माळा होत्याच पण अजून 4-5 घालून घेतल्या लग्न आहे म्हणून. भरपूर तुळशीच्या माळा घालून घेतल्या, हातामध्ये चिपळ्या घेतल्या, वीणा तर आहेच, आणि आपल्या आई वडिलांसमोर आले, नमस्कार केला आणि विचारलं आई मी कसा दिसतोय. गोणाबाई मातेनं असं दृष्ट काढली आणि सांगितलं नामदेवा फार गोड दिसतोयस बाळा, हेच आपलं धन आहे. गळ्यामध्ये तुळशीची माळ आणि मस्तकाला गोपी चंदनाचा टिळा. सोन्याच्या अलंकारानं तेवढी शोभा येत नाही जेवढी तुळशीच्या माळेनं शोभा येते. खरा तो दागिना आहे जो भगवंताला आवडतो तो. आणि म्हणून सुंदर तुळशीच्या माळा घातलेल्या देवाला सांगितलं देवा चलायचंय ना. मग गोणाबाई माता, दामा शेट्टी, भगवान, रुक्मिणी माता आणि नामदेवराय निघालेले आहेत. मग आता जाता जाता काय करायचं म्हणे, असं नुसतंच गेलं ना, आजच्या भाषेत बोलू का, बोर होतं बोर. मग थोडस चिंतन नामस्मरण झालं पाहिजे. म्हणून भगवान बोलायला लागले, नामदेवा तू नामस्मरण कर, मी तुझ्या माग माग चालतो. नामदेवराय नामस्मरण करतायत आणि परमात्मा ऐकतायत. भगवंताचा नाद लागलेला आहे सुंदर, डोलत 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 ठुमकत चाले, असे परमात्मा चालायला लागलेले आहेत. नामदेवराय भगवंताकडे बघतायत. आपल्या नामस्मरणानं डोलणारे परमात्मा बघून नामदेवरायांना आनंद होतोय. आणि असे प्रवास करत 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 सगळे राजाई मातेच्या गावाजवळ आले. म्हणे लिंबाच्या झाडाखाली थोडी विश्रांती घेऊ आणि मग आतमध्ये निघू. मग सगळेजण झाडाखाली बसले. झाडाखाली बसल्याबरोबर मुनीमजी म्हणजे भगवान तर आहेतच बरोबर, त्यांच्या सौभाग्यवती म्हणजे रुक्मिणी माता ही आहेत, नामदेवरायही आहेत, गोणाई माता, दामा शेट्टी आहेत. थोडंसं बोलणं सुरू झालं आणि काही लोक वेशीमधून आत जात होती. त्यांनी या सगळ्यांना पाहिलं. आज राजाईच्या लग्नासाठी पंढरपूरवरून पाहुणे येणार आहेत हे सगळ्यांना माहीत होतं. गावातले सगळे तयारीला लागलेले होते.
आणि मग जाता जाता एकाने विचारलं, आपण कुठून आलात? म्हणे पंढरपूरहून आलो. विचारलं कशासाठी आलात? म्हणे लग्नासाठी आलो. आणि हे जे बसलेले आहेत वीणा वगैरे घेऊन, हे कोण आहेत? म्हणे यांचंच तर लग्न आहे, हे नवरदेव आहेत. आता नवरदेव आहेत म्हटल्याबरोबर नवरदेव कसा तयार होतो बघा, महिनाभर आधी तयारी चालू ते आत्ताच्या नवरदेवांची. पण हे अद्भुत नवरदेव आहेत. म्हणून गोपीचंदनाचा टिळा, तुळशीच्या माळा, वीणा आणि चिपळ्या हेच त्यांचं धन. मग जेव्हा लोकांनी हे ऐकलं की हे नवरदेव आहेत, मग शेजारी गोणाबाई माता बसल्या होत्या. गोणाईंना विचारलं, आपण कोण आहात? म्हणे कळत नाही का, मी नवरदेवाची आई आहे. आणि बघितलं लुगडं, त्याला 1000 ठिगळं. ते बघितल्यानंतर मग लोकांनी आता ही बातमी गोविंद शेट्टींना सांगायची ठरवली. आणि कशी अवस्था झाली वर्णन केलंय. या ते पाहुनी कल्याणीचे जन खद खद हसती, कळली काही पंढरपूरची कशी आहे श्रीमंती. अब्जधीश हा दामा शेटी म्हणून आम्हाला, मुनिमयाचा येऊन येथे सांगून की गेला. 1000 ठिगळे या विहिणीच्या लुगड्या प्रति असती, व्याही केवळ धनहीनाचा सार्वभौम नृपती. आणि मग सगळे लोक खदा खदा हसायला लागले. अरे अरे, पंढरपूरची श्रीमंती बघितली का? मुनिमाला होता, एवढे दागिने सौभाग्यवतींच्या अंगावर होते की बघितल्यानंतर डोळे दिपून जात होते. आणि आता बघा, विहिणीच्या लुगड्याला 1000 ठिगळ आहेत. दामा शेट्टी व्याही धनहीनाचा सार्वभौम राजा असल्यासारखा वाटायला लागलाय. आणि धावत धावत लोक गेले. अशा वेळेस लोकांना फार दया येते. धावत धावत लोक गेले गोविंद शेट्टींना सांगायला, अहो कसलं स्थळ बघितलंय राजाईसाठी. नवऱ्याचं तर लक्षच नाहीये, आभाळाकडे बघतो श्री विठ्ठल म्हणतो, असा नवरा आहे म्हणे. आता गोविंद शेट्टी संतापले. आणि जेव्हा हे सगळे जण नामस्मरण करत करत गोविंद शेट्टीच्या दरवाजावर आले, त्याची तळपायाची आग गोविंद शेट्टीची मस्तकाला गेलेली होती. त्यानं त्या सगळ्यांना बघितलं आणि गोविंद शेट्टी बोलायला लागले, लग्न होणार नाही म्हणे. माझी मुलगी काय रस्त्यावर पडली आहे? असल्यांना मी माझी मुलगी देणार कशी काय? लग्न होणार नाही. भगवंताने सांगितलं, अहो जरा शांततेनं घ्या, आमचे मालक समोर आहेत. वा वा म्हणे तुमचे मालक. काय काय सांगितलं? लक्ष्मी पाणी भरते घरात. काय यांची अवस्था म्हणे? खोटं बोललात म्हणे तुम्ही मुनीमजी. भगवान बोलायला लागले, तुमच्यासाठी आमचे शेठजी गरीब होऊन आलेत, लक्ष देऊन ऐका म्हणे आम्ही काय म्हणतोय ते. तुझ्यासाठी मम शेटी गरीब झाला, हीन वेशा घेऊन येथ आला. विभूती कौपीन पाहून शंकराची, दरिद्री का गणतात कुणी त्यासी. म्हणे भगवान शंकर विभूती लावतात, स्मशानामध्ये राहतात, म्हणून त्यांना कुणी दरिद्री म्हणतं का? आमच्या शेठजींना तुमची काळजी पडली होती. जर यांनी साधे अलंकारही रोजचे घालायचे जरी घातले असते तरी तुमची गावात इज्जत राहिली नसती. म्हणून मीच त्यांना म्हटलं साधे वस्त्र घाला. त्यांच्याकडे ते नव्हते सुद्धा, गावातनं गरीबाचे मागून आणले आणि मग घातले. आता भगवंतांनीच सांगावं, मग कसं त्याला चांगलं लोणी लावून लावून सुंदर परमात्मा वर्णन करतात. आणि मग भगवान सांगायला लागले, मी जे बोललो ना हे श्रीमंत आहेत हे एकदम सत्य आहे म्हणे. यांच्यासारखी श्रीमंती विश्वात कुणाची नाहीये, अवघ्या ब्रह्मांडात यांच्यासारखं श्रीमंत कोणी नाहीये. खरंय ना भगवान बोलतायत ते. संतांसारखे श्रीमंत कोण आहे? तो ज्यांच्या मुठीमध्ये परमात्मा आहे त्यांच्यासारखं श्रीमंत कोण असू शकतं? ज्यांच्या एका हाकेवर परमात्मा प्रगट होतो त्यांच्यासारखं श्रीमंत कोण असू शकतं? म्हणून भगवंतांनी सांगितलं, आमच्या शेठजी सारखे श्रीमंत कोणी नाही आहेत.
त्यामुळे जरा शांततेनं घ्या. गोविंद शेट्टी बोलायला लागले, काय शांततेनं घ्यायचं नाहीये म्हणे, मला लग्नच होणार नाही हे. भगवान म्हणाले, फक्त साखरपुडा होऊ द्या, मग ठरवा. अजून आमचा नोकर वर्ग यायचा आहे, मला माहीतच होतं हे सगळं असं होणार आहे, म्हणून मी आमच्या नोकर वर्गाला बोलवलेलं आहे म्हणे. आमचा नोकर वर्ग आल्यानंतर ठरवा लग्न होणार आहे का नाही म्हणून. मग गोविंद शेट्टी म्हणाले, बरोबर, बघू तुमचा नोकर वर्ग कसा आहे. आणि मग परमात्म्याने लीला केली. काय लीला केली म्हणे, अंगणामध्ये उभारले, शंख काढला आणि शंखनाद केला. शंखनाद केल्याबरोबर विश्वातलं सगळं वराड प्रगट झालं. इंद्र, चंद्र, महेंद्र, अग्नी, वरुण, सावित्री माता, कमला, सती, नगसुता, श्री शारदा, रेणुका, गार्गी, देवहूती, शची, अनुसूया, आरुंधती, अंबिका, रेवा, भागीरथी, कृतांत भगिनी, गोदा, जगत पावनी, कृष्णा, भीमरती मिळून अवघ्या लग्नाचा आल्या क्षणार्धामध्ये सगळं ब्रह्मांड लग्नाला उपस्थित झालं. करीला ते काय नोहे महाराज, परिपाहे बीज शुद्धांगी. अहो, भगवंतानी ज्याला हाताशी धरलं त्याचं काय कल्याण झाल्याशिवाय राहील का हो? त्याला काय कमतरता पडणार आहे, कशाची कमतरता पडणार आहे. आणि मग इंद्र, चंद्र वगैरे सगळे प्रगट झाले. भगवंतानी मनानच त्यांना सांगितलं होतं, इंद्राचं रूप धारण करून येऊ नका, फक्त भरपूर दागिने घालून या. इंद्र आल्यानंतर सुंदर त्याचा वेश, सुंदर धोतर, दागिने. मग गोविंद शेट्टीने विचारलं, हे कोण आहेत म्हणे. हे आमचा नोकर वर्गातला एक माणूस आहे म्हणे, याच्याकडे काम आहे पाऊस बिऊस पाडायचं म्हणे. पाऊस पाडायचं नाही हो म्हणे, म्हणजे सडा घालायचं, एवढं काम आहे म्हणे याच्याकडे. मग गोविंद शेट्टींना वाटलं, अरे बापरे, सडा मारायला असा माणूस, काय दामा शेट्टींचं सामर्थ्य वर्णन करावं. मग आले अग्निदेव, त्यांनीही सुंदर धोतर घातलेलं, सुंदर सुंदर दागिने घातलेले. गोविंद शेट्टींनी विचारलं, हे कोण आहेत म्हणे. हे आमच्या घरी जे दामा शेट्टी जे आहेत आमचे मालक, त्यांचा स्वयंपाक करतात म्हणे. हे स्वयंपाकी आचारी, आचारी, असा आचारी. गोविंद शेट्टीचे तर पायच थरथरायला लागले. म्हणे, पोरीनं भाग्यच काढलं बाबा, आता कसं कसं राहील ती, एवढा आचारी, एवढा चांगला. विचारलं, तुम्हाला काय काय येतं. अग्निदेव सांगायला लागले, सगळे पदार्थ बनवता येतात आणि पचवताही येतात, कारण मी पोटात राहतो. अहम वैश्वानरो भूत्वा, पोटामध्ये राहतो आणि पचवतो, म्हणून जठराग्नी म्हणतात ना, जठराग्नी, ते पचवण्याचं काम करतायत. म्हणे सगळे पदार्थ करता येतात आणि पचवताही येतात. बर म्हणे, चांगली गोष्ट आहे हो. मग आला चंद्र, असा गोरा गोरा, पान पांढरी वस्त्र परिधान केलेली. गोविंद शेट्टीने विचारलं, हे कोण आहे तो म्हणे. हे होय, भाजी आणायचं काम करतात म्हणे आमच्या मालकाकडे. म्हणे, भाजी आणायचं काम करतात. त्या चंद्राने सांगितलं, नुसती भाजी आणत नाही, ताजी ताजी भाजी आणतो म्हणे मी, कारण त्यांना पोषण करायचं कामही माझंच आहे. वनस्पतीचं पोषण चंद्रच करतो ना. मग आले सूर्य भगवान, असं तेज पडलं सगळीकडे, लख 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 प्रकाश व्हायला लागला. गोविंद शेट्टींनी विचारलं, हे कोण आहेत म्हणे. हे होय, आमच्या मालकाकडे दिवे लावायचं काम करतात. दिवे म्हणजे तुम्ही लगेच दुसरं विचार करू नका, दिवे लावायचं काम करतात म्हणजे अग्नी प्रज्वलित करतात. पूर्वी काही लाईट नव्हती, मग दीप प्रज्वलित करायचं काम करतात. नाही तर ते दिवे लावणे वेगळं आणि हे दिवे लावणं वेगळं. दीप प्रज्वलित करायचं काम करतात म्हणे हे. मग गोविंद शेट्टी म्हणाला, बापरे म्हणे, चूक झाली हो माझी, क्षमा करा. मुनिमजींचे पाय धरायला लागले गोविंद शेट्टी. मग भगवंतांनी सांगितलं, अहो माझे काय पाय धरता, मी त्यांचा नोकर आहे, मालकाचे पाय धरा म्हणे. म्हणे, मालक कोण आहेत ते बघा, दोघं जण, एक आहेत ते दामा शेट्टी आणि दुसरे आहेत ते नामदेवराय. नामदेवरायांचा तर मी खरा सेवक आहे म्हणे, त्यांच्यासाठी स्पेशल माझी निवडणूक झालेली आहे म्हणे, त्यांच्यासाठीच मी काम करतो, त्यांचे पाय धरा. आता हा गोविंद शेट्टी आला, नामदेवरायांचे पाय धरायला लागला. नामदेवरायांना सांगायला लागला, अहो तुम्ही एवढे श्रीमंत आहेत, मला माहीत नव्हतं, माझ्याकडून चुकलं, मला माफ करा. नामदेवराय सरळ सरळ सांगायला लागले, अहो त्याचं काय ऐकू नका मुनिमाचं, हे काय आमचं नाही आहे, हे आलेले आहेत ना हे सगळे, हे काय आमचे पाहुणे नाही आहेत.
आता भगवंताला वाटलं एवढं सगळं सेटिंग केलेलं बिघडायला लागलं. भगवान तिथं गेले आणि बोलायला लागले, बघा म्हणे आमचे शेठजी किती विनम्र आहेत, हे सगळं त्यांचंच आहे तरी नाही म्हणतायत. किती विनम्र आहेत म्हणे, त्यांना अभिमान सुद्धा नाही कसला. आणि मग नामदेवरायांना डवचलं, बाजूला घेतलं आणि सांगितलं, होतंय ना लग्न, शांत बसा म्हणे, कृपा करा आमच्यावर, लग्न करून घ्या. आणि मग लग्नाची सगळी तयारी व्हायला लागली. पहिला साखरपुड्याला प्रारंभ झाला. काय थाट वर्णन करता. आता जिथं लक्ष्मी रुक्मिणी मातेच्या रूपानं उपस्थित असेल तिथं कशाची कमतरता हो. म्हणे भरजरी असं लुगडं राजाईला दिलं, बाळ्या बुगड्या, नाकातली नथ, सुंदर अशी कंठी दिली, 30 तोळ्याची होती म्हणे, 30 तोळ्याची. आणि एवढं सगळं दिलं, पाटल्या, तोडे, बिलवर, सगळे दागिने दिले. गोविंद शेट्टींनी नाही, गावातल्या कुणीच तेवढे दागिने आतापर्यंत बघितले नव्हते. आणि मग जेव्हा साखरपुडा झाला, गोविंद शेट्टी बोलायला लागला भगवंताचे चरण धरून, मुनीमजी, अहो तुम्ही साखरपुडाच असा केला, याच्या सारखं लग्न होऊ द्या असा जर विचार करत असाल, म्हणे मी स्वतःला विकलं तरी असं लग्न करू शकत नाही. म्हणून आता माझ्या परीनं मला लग्न करू द्या म्हणे, जसं आहे तसं गोड मानून घ्या. भगवान म्हणाले, आमचे शेठजी फार कृपाळू आहे, तुम्ही जे काही द्याल त्यात आम्ही आनंदी आहे म्हणे, आता लग्नाची तयारी करा. आणि मग तो सोन्याचा दिवस उगवला, ज्या दिवशी नामदेवरायांचं लग्न होतं. सगळे वराडी तयार होऊन आले, आज जसे आलेत तसे छान छान तयार होऊन आले. आणि आल्यानंतर सगळं गाव जमा झालं. नामदेवरायांचं चित्त मात्र भगवंताच्या चरणी स्थिर झालेलं आहे. राजाई माता समोर उभी आहे, जी पत्नी होणार आहे आता, पण त्यांच्या चित्ताचं ती आकर्षण करून घेऊ शकली नाही. म्हणून विकारांवर विजय कसा प्राप्त करावा हे संतांकडून शिकावं. गृहस्थाश्रम त्यांनीही स्वीकारला, पण कर्तव्य म्हणून धर्मार्थ काममोक्ष या चतुर्विध पुरुषार्थाच्या साठी काम पुरुषार्थाचा त्यांनी स्वीकार केला, पण त्याच्यामध्ये अडकले नाही. आणि हेच शिकायचे संतांकडून, सगळं करायचं पण कशातच अडकायचं नाही. समोर नवरी आली, उभी राहिली तरी नामदेवरायांचं लक्ष नाही, नामदेवरायांचं लक्ष फक्त भगवंताकडे. लोक कुजबुजायला लागली म्हणे, नवरदेव नवरीकडे बघत सुद्धा नाही, नवरदेवाचं लक्ष नुसतं मुनीमजीकडे आहे म्हणे, बाकी दुसरीकडे नवरदेव बघतच नाही. मग ब्राह्मण आले आणि अंतरपाठ धरला गेला. सुंदर असं वराड सजलेलं होतं आणि नामदेवरायांच्या लग्नाला मंगल अष्टकेला सुरुवात झाली. शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान. राजाई माता पुन्हा पाहते, वळून पाहते आपल्या पित्याकडे, आपल्या आईकडे. दोघं भरभरून आशीर्वाद देत आहेत. आणि मग असं सगळं लग्न वगैरे सोहळा करून आई वडिलांना निरोप देऊन आता राजाई माता पंढरपूरला येतात नामदेवरायांच्या घरी. मुनीमजी आपल्या गावाला आले होते, खूप कौतुक केलं होतं, मोठं घर आहे असं सांगितलं होतं. पण राजाई जेव्हा पाहते साधी पर्णकुटी आहे, साधी झोपडी आहे, तक्रार करत नाही. पतीला नमस्कार करते आणि सांगते, स्वामी जे केलेलं आहे या मुनीमजींनी केलेलं आहे, माझी कोणतीही तक्रार नाही. म्हणून राजाई त्या घरामध्ये माप ओलांडते. जिथं पती आपल्या बरोबर असतो, पत्नीसाठी ती झोपडी सुद्धा महालासारखी असते. लक्षात घ्या, खऱ्या अर्थानं ते घर असतं. मग दोघांचा संसार सुरू होतो, नामदेवरायांचा आणि राजाई मातेचा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, संत श्रेष्ठ नामदेव महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान